राजकारणात मतभेद पण मनभेद नाहीत. कुटुंब म्हणून सभेला उपस्थिती राहणार. सुप्रिया सुळे. मला काल फोन आला होता. कुटुंब म्हणून प्रचाराला या असे वाहिनीच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून आणि कुटुंब म्हणून उपस्थित राहणार आहोत. काँग्रेस आणि शिवसेनेलाही विचारले असून आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्यांना पाठिंबा दिला आहे. आज बारामतीमध्ये होणाऱ्या सांगता सभेला मी उपस्थित राहणार आहे. माझे भाजपसोबत मतभेद कालही होते आणि आजही आहेत, पण मनभेद अजिबात नाहीत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही पाठिंबा देत आहोत, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. पाहूया त्या काय सांगतात. किती पाणी तुमच्या बोलायची तुम्हाला त्या लोकबाह्य प्रतिकाराचा एक 4-5 आठवड्याने आम्ही सगळेच एकत्र मिळत ह्या भागाचा विकास म्हणून सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही सगळे टीम म्हणून इथे सेवेसाठी एकत्र येतो आणि या भागाचा विकास होऊन वारच्यामध्ये जसा लोड कमी झाला तसा आता वडगावचा लोड कमी करून मागच्या 8 दिवसापूर्वी कात्रजला आपण सगळे भेटलो होतो. कात्रज चौकाचा कामाचा पण आढावा. आपण ह्या भागामध्ये प्रचंड 2 तास लोकांना ट्रॅफिकला थांबावं लागतं आणि अतिशय अयोग्य आहे आणि संत गतीने म्हणजे काही करत निधी आलेला आहे. कामाला उशीर व्हायची काही गरजच नाही. त्याच्यामुळे प्रशासनाला सातत्याने फॉलोअप करून हा रस्ता 1 जून पर्यंत पूर्ण व्हावा, म्हणजे हा वडगावचा लोड सगळा कमी होईल असा आमचा सगळ्यांचा एकत्रितपणे प्रयत्न आहे. बारामतीला सांगता सभा होतीये, तुम्ही जाणार आहात असं कळतंय. दादांनंतर पहिली पोटनिवडणूक आहे. वहिनींचा प्रचार स्वतः रोहित पवारांनी देखील केला होता की काकूच्या प्रचाराला तुम्ही जाणार आहात. मला काल फोन आला होता की कुटुंब म्हणून प्रचाराला या आणि बहिणींचा ना आणि कुणाचा, कारण आम्ही पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांनी हा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला होता की वहिनींचं इलेक्शन हे बिनविरोध व्हावं आणि पहिली भूमिका आम्ही मांडली. त्यानंतर काँग्रेस आणि उद्धवजींचेही मी जाहीर आभार मानते की त्यांनीही सहकार्याचीच भूमिका दिली आणि आज महाविकास आघाडीच्या वतीने, कारण का मला काल फोन जेव्हा आमंत्रणाचा आला की नक्की या, तर कुटुंब म्हणून अर्थातच वहिनींसाठी हजर आहेच, पण त्याचबरोबर माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत, आमचे मित्र पक्ष आहेत. त्याच्यामुळे एक नैतिकता म्हणून मी काल काँग्रेसशीही बोलले, मी उद्धवजींशी बोलले. दोघांचीही सहकार्याची भूमिका होती आणि दोघांची भावना एवढीच होती की कुटुंब म्हणून तुम्ही जाणार असाल तर जा, आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलाच आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनेही शुभेच्छा मी देईनच, कारण का आम्ही सगळ्यांनीच त्यांना सहकार्याची भूमिका, हे इलेक्शन बिनविरोध व्हावं ही काँग्रेसचीही भूमिका आहे, ही उद्धवजींचीही भूमिका आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांचीही आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने आमच्या सगळ्यांचं एकमत आहे की ही इलेक्शन बिनविरोध व्हावी आणि आम्हाला सगळ्यांनाच वाटलं होतं की मतदान होणारच नाही. म्हणजे आम्हाला जेव्हा आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला तेव्हा आम्हाला वाटलं होतं की बिनविरोध होईल, तेव्हा मतदानाची वेळ येईल असं आम्हाला कधीच वाटलं नाही. काही पवारसाहेब येणार आहेत. पवारसाहेब रिच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये आता आहे, त्यांच्या काही टेस्ट चालल्या आहेत, त्यामुळे त्याच्यानंतरच क्लॅरिटी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तुम्हाला महाराष्ट्राची किंवा पक्ष फोडला हे आधी आपण पाहिलेलं आहे. त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या उमेदवारासाठी तुम्ही आज प्रचारामध्ये झाले, म्हणजे तुमचं जे आधीचं वैर होतं किंवा तुमचा वाद होता तो आता मिटलेला आहे का या एकतर माझे कुणाशीच, म्हणजे मी हे भारतीय जनता पक्षाबद्दलही बोलते की माझे मतभेद आहेत, कालही होते, आजही आणि उद्याही, पण माझे मनभेद कुणाशीच नाही. काही गोष्टी जबाबदारी म्हणून आयुष्यात करायच्या असतात. आज महाविकास आघाडी बिनविरोध पाठिंबा आम्ही बहिणींना महाविकास आघाडी म्हणून आम्ही दिलेला आहे, तो दादाला श्रद्धांजली म्हणून दिली. ते तुम्हाला विसरून चालणार नाही. माझा भाऊ गेला आणि दादाचा, म्हणजे मला दादाच्या केसमध्ये बाय इलेक्शन येईल असं, म्हणजे कुणाच्याच बाबतीत, हा माझा भाऊ किंवा माझा दादा म्हणून नाही, पण कुणाच्याच आयुष्यात बाय इलेक्शन येऊ नये. पण त्यातून दादाचं दुर्दैवी, दादाचं वय काय होतं 66, हे काय वय आहे. ते हसत खेळत तुम्ही सगळ्यांनी दादाला, दादाचा उत्साह, दादाची एनर्जी ही सगळी आपण सगळ्यांनीच इतके वर्ष एकत्रपणे पाहिलेली आहे आणि ज्या पद्धतीने, म्हणजे आजही अंगावर काढायचो. सकाळी तो 8:30 वाजता 8:40-50ला काय तो फोन आला होता विमान पडलं म्हणून, तो दिवस आणि आजचा दिवस. अनेक वेळा असं वाटतं की
दादा खरंच गेलाय का, म्हणजे मला विचाराल तर तो न पाहिल्यामुळे कधी कधी असं वाटतं की दादा खरंच गेलाय का नाही अशी एक भावना मनात येते. मला एक क्लोजर ज्याला म्हणतो तो क्लोजरच आला नाही. म्हणजे तो शेवटचा एक फोन, त्याच्याशी त्याची ती भेट, त्या गोष्टी मनात राहतात. आणि विमान पडलं कसं, दादा केला कसा, एक स्प्लिट सेकंड मध्ये सगळंच संपलं. काही बारामतीची एक राजकीय परंपरा आहे, मात्र काही सांगता सभा दुसऱ्या मैदानावरती आहे. दादा गेल्यानंतर दोन वेगवेगळ्या सभा झालेल्या आहेत. नवीन काही राजकीय हे अजेंडा नेतृत्व तयार करण्यासाठी ही विजयी सभाच्या ठिकाणी सांगता सभा घेतली जाते. मी तुम्हाला सांगू, मला या प्रश्नाची कुठलीच उत्तरं माझ्याकडे नाही. त्याचं कारण आमची सभा नेहमी त्या एका जुन्या ठिकाणी असं खाली बसून असायची. म्हणजे मला जेव्हापासून आठवत आहे तिथे एक छोटस स्टेज, घरगुती तो कार्यक्रम, बाबा सगळं इलेक्शन संपून यायचे एक सभेला, एक भाषण करायला, बाकी प्रचार सगळे कार्यकर्ते प्रेमाने आणि उत्साहाने करायचे. तशीच परंपरा ती दादानी ठेवली. दादा आणि साहेब दोघे फॉर्म भरणार आणि फक्त शेवटच्या सभेला येणार, बाकी कधीच कोणी आलेला नाही. आणि असेच ते राहिलेलं आहे. त्यामुळे आमच्यासाठी एक इमोशनल गोष्ट आहे. आणि बारामती लोकसभा मतदारसंघ एक कुटुंब म्हणून आम्ही काम करतो. ती काय फक्त एक काहीतरी म्हणजे एक सिस्टम, यंत्रणा वगैरे काही नाही. एक कौटुंबिक आणि इतक्या वर्षाची प्रेमाची, विश्वासाची नाती आहे. त्याच्यात कधी काय कमी जास्त झालं असेल तरी एखादा इथे तिथे गेला असेल, त्याच्यात पण आमच्या मनात, आमच्या नात्यात कधी अंतर आलेलं नाही. ते कालही आलेलं नाही, आजही नाही, आणि इथून पुढे कधी आम्ही येऊ देणार नाही. मी तुम्हाला उदाहरण देते. कित्येक वर्ष राहुल कुल, आता राहुल कुलांच्या आमचे कौटुंबिक संबंध कालही होते, आजही आणि उद्याही आमच्याकडून जपले जातील आणि त्यांच्याकडूनही जपले जातात. त्यामुळे आमची वैयक्तिक संबंध आम्ही आमच्या राजकारणात कधीच येऊ दिले नाहीत. आणि जेव्हा विकासाचा विषय येतो तेव्हा आम्ही कधीही या मतदारसंघात, मी स्वतः 20 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करते, कधीही आम्ही पक्ष येऊ दिलेला नाही. इलेक्शन मध्ये टोकाची भूमिका एकामेकाच्या विरोधात जोरात लढू, पण एकदा निवडून आल्यानंतर आम्ही सगळे आमच्या भागाचा विकास आणि लोकांची सेवा एवढंच करून आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतो. त्यामुळे आणि बारामतीत आज मी वहिनी दादा गेल्यानंतरची ही सभा आहे. त्यामुळे मला विचाराल तर मला हे खूप म्हणजे अंतःकरणातून दुःख तर आहेच, पण खूप जड अंतःकरणाने बारामतीला मी जाते. कारण माझा भाऊ गेलाय, माझा भाऊ गेल्यानंतर ही परिस्थिती आज आलेली आहे. त्याच्यामुळे आमच्यासाठी हा खूप म्हणजे खूप दुःख देणाराच हा दिवस आहे. महिला आरक्षणावरून तुम्ही काय म्हणले, ममता बॅनर्जी देऊ शकतात, मोदी काय चंद्रकांत पाटील असं म्हणते की तुमचं अज्ञान आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हीही देतोय. विधानसभेत लोकसभेत देताना त्याला ठराव मंजूर करावा लागेल बहुमताने. आणि मुख्य म्हणजे तुमचे नेते म्हणजे उद्धव ठाकरेंचे जे माजी खासदार होत्या, प्रियंका चतुर्वेदी असतील, किरण बेदी, या कुठं राजकीय आहेत. त्याने फक्त हा जो सगळा जो आक्रोश मोर्चा आहे महिलांचा, जो विरोधकांसाठी, असं त्यांचं ते खूप वरिष्ठ नेते आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर मी काही बोलणार नाही. आणि माझ्यावर जे संस्कार झालेत, आपल्यापेक्षा वयाने आणि पदाने एखादा माणूस मोठा असतो, त्याच्यावर आपण काही बोलायचं नसतं. पण काही वास्तवतेच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या पाहिजे. माझी प्रेस कॉन्फरन्स कालची ही माननीय मुख्यमंत्र्यांनी काही स्टेटमेंट केली, ते पत्रकारांनी मला विचारले. त्याला मी फक्त दिल्लीत मी असल्यामुळे दिल्लीत जे काही 3, 4, 5 दिवस झाले त्या सगळ्या प्रक्रियेत मी 24/7 होते. आणि माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की 33% आरक्षण देऊ शकतो, पण आपण पक्षात देऊ शकत नाही. त्याचं कारण मग समोर पुरुष उभा राहिला वगैरे असं काहीतरी ते बोलले. त्याच्यावर माझं म्हणणं असं होतं की जर एवढंच द्यायचं असेल महिलांना आणि एवढं भारतीय जनता पक्षाला मनापासून महिलांना 33% आरक्षण द्यायचं असेल तर एक तर कोणी त्यांना थांबवलेलं नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर मतदान एकत्र एका मताने 23 सप्टेंबर 2023, आय रिपीट 21 सप्टेंबर 2023 ला लोकसभेमध्ये एका मताने महिला आरक्षणाचं बिल पास झालेलं आहे. त्याच्यामुळे 2024 मध्येही 33% आरक्षणाचं बिल त्याची अंमलबजावणी होऊ शकत होती. म्हणजे 543 मध्ये 33% महिलांना द्या. आम्ही त्या दिवशीही राहुलजीही बोलले, प्रियांकेजी बोलले, डिंपल यादव, अखिलेश यादव, अमोल कोल्हे, भास्कर आमचे बगरे सर, सगळ्यांची भाषणं तुम्ही काढून बघा. सगळ्यांचं एकच मत आहे की तुम्ही आत्ता हे बिल पारित करा. आम्ही आज नाही, आज रात्रभर बसायला तयार आहोत.
तुम्ही अंमलबजावणी करा. तर का भारतीय जनता पक्ष करत नाहीये? आणि बिल 23 मध्ये पास झालंय. 2023 सप्टेंबर 2024 सप्टेंबर 25 आणि 26 2.5 वर्ष झाली आहेत बिल पडू दे. 2.5 वर्षात याची अंमलबजावणी का नाही झाली आहे? आणि जर असेल तर ममता बॅनर्जी पक्षात पण घेतात. ममता बॅनर्जींच्या पक्षामध्ये जवळपास 40-50% खासदार आजही महिला आहेत. काही मुद्दा असा तुम्ही काल फडणवीसांना रिस्पॉन्स दिला की तयार आहे, मग त्यांच्याकडे काही रिस्पॉन्स आला का नाही? मला काय माहिती नाही बाई, ते तुम्हालाच माहिती असेल. पण माननीय मुख्यमंत्री या राज्याचे कुठेही कधीही जर आम्हाला चर्चेला बोलवलं तर अतिशय विनम्रपणे माननीय मुख्यमंत्री बोलतील, तिथे आमची बाजू मांडायला आम्ही जाऊ. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोयीने वेळ द्यावा, कारण आम्ही सगळेच दिल्लीमध्ये होतो. दिल्लीमध्ये काय घटना झाल्या, काय चर्चा झाल्या, काय घटना आधी झाल्या, क्रोनॉलॉजी पुढे आली पाहिजे की भारतीय जनता पक्षाने आम्हाला बोलून आधी काय सांगितलं, नंतर काय झालं, त्याच्यात किती तफावत आहे, किती अंतर आहे, हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि तुम्ही दोघंही एकत्र येत आहेत, मग त्या जागा ठरवून टाका. बारामतीचा सीएम साहेब पण आहेत ना. हो, पण ते किती वाजता येणार आहेत मला माहिती नाही. कारण का मला एक खेड शिवापूरला खूप महत्वाचं लग्न आहे 6 वाजता. आमचे कार्यकर्ते ते 2 महिने आधी ठरलं होतं लग्न. आम्हाला सगळ्यांनाच संध्याकाळी जायचंय. तर मी 2ची सभा आहे, त्याच्यामुळे 2 मध्ये मी तर 3 ते 4 सभेला नक्कीच आहे. आणि त्याच्यानंतर मला खेड शिवापूरला जाऊन मला रात्री दिल्लीला जायचं, कारण उद्या JPC आहे. आणि भावनिक क्षण आहे तुमच्यासाठी. पवार परिवारातले कोण कोण असतील? कारण मला माहिती कोण आहे, मी जाणार आहे मला माहिती आहे. कारण मला फोन आला होता म्हणून मी चालले. मला नाही माहिती, पवार कळेल ना 3 वाजता. पवार फॅमिली भावनिक नातं म्हणून नेहमीच एकत्र आहे, आम्हाला सगळ्यांना माहिती, त्यात काही वादच नाही. पण राजकीय दृष्ट्या यापूर्वी एकत्र होते, आता इलेक्शनच्या निमित्ताने एकत्र आलेत. पण पुन्हा काही विलीनीकरणाची काही परिवारात चर्चा सुरू झाल्याची माहिती मिळते. तुम्हाला वेगळी माहिती असेल, माझ्या कानावर काही नाही. हा विषय दानी नाही. दादा होता तोपर्यंत गोष्ट वेगळी होती, आता दादा नाही, त्यामुळे गोष्टी बदलल्या. तुम्ही जिम्मेदारी घ्याल ताई, बहीण म्हणून दादांचं स्वप्न होतं की तुम्ही साहेबांना या वयात सुद्धा साहेब कळतात म्हणून एकत्र यावं. तुम्ही इनिशिएटिव्ह घ्याल, कारण आता सिनियर म्हणून तुम्ही आहात दादांनंतर पुढच्या पिढीला सांभाळा. नाही, पुढच्या पिढीची अर्थातच जबाबदारी आमची सगळ्याच वेळेला. मी एकटी बहीण म्हणून नाही, माझ्या सगळ्या बहिणी सक्षम आहेत आणि माझे भाऊही सक्षम आहे. कुटुंब म्हणून जबाबदारी घेणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. फक्त इथली नाही, पक्षाची पण. पक्ष पण आमचा कुटुंबच आहे. तर पक्षातल्याही जबाबदाऱ्या या आमच्याच आहेत, त्याच्यात पण काही असं नाहीये. आणि आमचा पक्ष हा कुटुंब म्हणून चालतो, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी भावना वगैरे तुमच्या मला पूर्णपणे मान्य आहे.